चा दौरा होता. शेवटच्या टप्प्यात निवडणूक आली आणि त्याचा दौरा होता. कसा फायदा होईल या निमित्ताने? नाही 100% शिंदे साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात त्यांच्या सभेचा फायदाच महायुतीला होतो. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ही सभा मोठ्या उत्साहामध्ये पार पाडताना तुम्हाला दिसेल. मोठ्या संख्येने लोक तिथे उपस्थित राहतील. उत्स्फूर्तपणे लोक तिकडे येतील आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे. शिंदे साहेबांचा एक क्रेज आहे महाराष्ट्रामध्ये. आणि नक्की त्या सगळ्या विषयांचा फायदा महायुतीच्या या सगळ्या उमेदवारांना होईल. जिल्हा परिषद पंचायत समितीला माझ्या मनामध्ये खात्री आहे. साहेब, अर्थसंकल्पात एक महत्वाची तरतूद झाली आहे. कोल्हापूर वैभववाडी हा रेल्वे मार्ग 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं काम नितीश साहेबांनी सांगितलेलं आहे. कसं पाहता आपण याकडे? त्यांचं मनापासून अभिनंदन आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी अनेक वर्षांपासून हा पाठपुरावा सातत्याने चालू ठेवला, त्याला यश मिळालं. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. आता असे पॅरलल रस्ते माझ्या मतदारसंघातही 2 प्रस्तावित आहेत. सावंतवाडी मतदारसंघातही आहेत. आता हे सगळं आम्हाला टप्प्याटप्प्याने मिळावं याच्यासाठी पाठपुरावा आमचाही चालू आहे. सन्मान्य पालकमंत्री आमच्याही मतदारसंघाच्या ह्या सगळ्या कामांसाठी पाठपुरावा करतायत. लवकरात लवकर या सगळ्या कामांना यश येईल. मागील वर्षभरात साहेब कुडाळ आणि मालवण मतदारसंघात रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. डांबरीकरण असेल, त्यांचं गटारीकरण असं झालेलं आहे. तुम्ही स्वतः आमदारात या वर्षभरात तुम्ही कसं पाहता सर? पहिले तर तुमचे मी आभार मानतो. तुम्ही ह्या कामांची दखल घेतली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. माझा जो काही निवडणुकीला शब्द होता किंवा जे मी कमिटमेंट लोकांना दिलं होतं की मागच्या 10 वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो मला भरून काढायचा आहे. आणि रस्त्यांचं जे जाळं आहे, रस्त्यांचा जो आराखडा आहे आणि विकास कामांचा जो काही बॅकलॉग आहे तो मला भरून काढायचा असल्यामुळे सातत्याने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा जिल्ह्याच्या प्रशासनाबरोबर डीपीडीसी असेल, डीपीओ असतील, कलेक्टर असतील, त्यांच्यासोबत आमच्या मीटिंग आणि सर्व स्तरावर आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे महायुतीचं सरकार पैशाने कुठेच कुठल्या आमदाराला कमी पडत नाही. आणि मोठं योगदान सन्मान्य शिंदे साहेबांचं आहे, सन्मान्य फडणवीस साहेबांचं आहे. अजितदादा होते, अजितदादांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मला दिला. मी सगळ्यांचे आभार मानतो. पण अजून हे काम संपलंय असं मला हे म्हणण्याचं कारण नाही. अजून भरपूर कामं करायची आहेत. एका वर्षामध्ये जर आपण हे सगळं करू शकतो म्हणजे एक फार मोठी स्पेस अजून शिल्लक राहिलेली आहे, ती भरून काढायची आहे. ती येणाऱ्या 4 वर्षात मी भरून काढायचा 100% प्रयत्न करेन. संजय राऊतांनी काल एक वक्तव्य केलंय. त्यांनी असं म्हटलंय की अजितदादांचा पक्ष हा पवार आणि पाटीलांचा राहिला नाही, तो आता गुलाम झालाय अमित शहाचा, असं म्हटलं. मी का उत्तर देऊ अशा व्यक्तीच्या स्टेटमेंटला? माणूस आता गेलाय म्हणजे अजितदादा आता जेमतेम काहीतरी 3-4 दिवस झाले, त्यावर तरी राजकारण करू नका. त्यांच्या आत्म्याला जरा शांती मिळू द्या. हे सगळे विषय नंतर बोलता येत नाही का? काय घाई लागली तुम्हाला? कुठले तर्क लावताय तुम्ही? काय संबंध आहे अमित शहा साहेबांचा आणि पवार साहेबांच्या पक्षाचा? अहो, त्यांची अवस्था बघा घराची. मी त्यांच्या घरात जाऊन आलो. तेवढं हे दाखवलं नाही, माणुसकी दाखवली नाही संजय राऊतांनी. अजितदादांच्या घरी जायची किंवा जिथे अंत्यविधी होत होता तिकडे जायची. मी घरात जाऊन आलोय साहेब. काय अवस्था आहे ना त्या घराची, जाऊन त्यांनी बघून यावी आणि मग टीका करावी. अहो, सगळीकडे राजकारण. काहीतरी भान ठेवा. आपण माणूस आहोत अगोदर, मग कोण राजकारणी आहे, मग कोण खेळाडू आहे. सगळीकडे राजकारण बरोबर नाही आणि एवढा नीचपणा राजकारणामध्ये पण बरोबर नाही. कुठेतरी स्तर असला पाहिजे राजकारणाला, कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजे. माणूस गेलाय हो, करता माणूस घरातला गेलाय. आपण काय बोलतोय जरा तरी भान ठेवा. सगळीकडे नीचपणाने वागू नका. बरोबर नाही. महाराष्ट्राच्या कल्चरसाठी पण बरोबर नाही. ही काय महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्यसभेमध्ये काल त्यांनी एक असाही उल्लेख केलाय की अजित पवारांच्या विमानामध्ये भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती. म्हणून मी तुम्हाला बोललो ना, सगळीकडे राजकारण करणं बरोबर नाही. ते उद्या काही म्हणू शकतात. त्या माणसाला काय आहे का कोणाचं? त्यांना काय फिलिंग आहेत काय कुठल्या कोणाच्या कुटुंबाबद्दल? मी त्या माणसाच्या प्रश्नांना उत्तर का देऊ? आणि कुठली फाईल कुठले